हॅलो गाईज, तर आज आहे आपल्या व्हिडिओचा 19वा दिवस. तर 21 दिवसच तुम्हाला फक्त माझ्या इन्स्टा चॅनलला व्हिडिओ अपलोड करून आय मीन इन्स्टा चॅनलच व्हिडिओ दिसणार आहे तुम्हाला. माझे सारखी आठवण यासाठी करून देते की 21 दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ इन्स्टावर नाही दिसणार आहे, तुम्हाला माझे यूट्यूब चॅनलवर दिसणार आहे. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि बोलतात ना की हे तर फक्त मी बेसिक टॉपिक उचललेत व्हिडिओचे. ह्याच्यानंतर तुम्ही अजून खूप छान गोष्टी घेऊन येणार आहे आणि सगळे तुमच्या फायद्याचेच असणार आहे आणि सगळे तुमच्या लाईफ रिलेटेडच त्या गोष्टी असणार आहे. त्याच्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, आता आज आहे आपल्या व्हिडिओचा 19वा दिवस. आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे 19व्या दिवसामध्ये, की आपल्याला लाईफमध्ये ना कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आपण जे लाईफमध्ये गोल डिसाईड केले ना, त्या गोल्सवर आपल्याला कंटिन्यू काम करायचं आहे. आता समजा आपण 21 दिवस कंटिन्यू आपल्या गोल्सवर काम करतो, पण 22व्या 23व्या दिवशी ना आपण बोर होतो, आपलं मन नाही करत त्या गोष्टी करायचं. पण आपल्याला ना आपल्या करिअरला घेऊन आणि गोल्सला घेऊन ना कधीच एक्सक्यूज नाही द्यायचा. कधी बोलता लाईफमध्ये कधीच एक्सक्यूज नाही द्यायचा. आपलं मन असो या नसो, पण आपल्याला आपल्या करिअरवर गोलवर फोकस करायचा आहे. आपल्या लाईफमध्ये काहीही घडू दे, कोण आपल्याला सोडून जाऊ दे, कोणी काही बोलू दे, आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं. आपण जे डिसाईड केलं ना लाईफमध्ये करिअरमध्ये काहीतरी करायचं, आपले गोल्स अचीव्ह करायचे, आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आपल्या लाईफमध्ये काहीही होऊ दे, दुनिया हितून बोलतात दुनिया हितून तिथे होऊ दे, पण आपल्याला त्याच्याशी काय घेणं नाही. आपल्याला आपल्या करिअर आणि गोल्सवर फोकस करायचं आहे. आपले जर मन जरी नसेल करत ना, की आपले कन्सिस्टन्सी राहायचं मन नाही करत ना, तरी पण जबरदस्ती करा. जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची सवय नाही होते ना, तोपर्यंत ती गोष्ट ना कंटिन्यू करा. आणि आयुष्यात एक हेल्थ आणि आपल्या गोल्स ह्या गोष्टीला कधीच एक्सक्यूज देऊ नका, कारण आयुष्यात दोन्ही गोष्टीच लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट. बाकीच्या सर्व गोष्टी आहेत लाईफमध्ये, त्या येतात जातात, पण तुमचं करिअर आणि तुमचे गोल्स होतं ना, तुमचं करिअर, तुमचे गोल्स, तुमची हेल्थ तुमच्या हातामध्ये, हे तर तुम्ही करू शकता ना. आणि आयुष्यात कधीच करिअरला आणि गोल्स आणि बोलतात ना हेल्थला कधीच एक्सक्यूज देऊ नका. आयुष्यात खूप बोलतात ना ह्या गोष्टी खूप किमती आहेत दोन्ही पण. आपलं करिअर चांगलं असेल तर आपली हेल्थ पण ॲटोमॅटिक चांगली राहते. आपली हेल्थ चांगली असेल तर आपण करिअरवर चांगलं फोकस करू, आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ. त्याच्यामुळे आपल्याला जरी कंटाळा आला ना आपले गोल्स अचीव्ह करायचा, तरी पण आपलं कसंही आपल्याला गोल अचीव्ह करायचं, आपलं मन नसेल करत ना, तरी आपल्याला आपल्या गोलसाठी डेली ॲक्शन घ्यायचे, आपल्याला आपल्या गोलसाठी डेली प्रयत्न करायचे. कन्सिस्टन्सी आपल्याला लाईफमध्ये ठेवायचीच आहे. आणि आयुष्यात जर आपल्याला खरंच लाईफमध्ये पुढे जायचं असेल ना, तर आपल्याकडे कन्सिस्टन्सी राहण्याशिवाय ना आपल्याकडे ऑप्शनच नाही. आपण जेव्हा कन्सिस्टन्सी राहू लाईफमध्ये, तेव्हाच आपण कुठेतरी त्या गोल्स अचीव्हपर्यंत पोचू, नाही तर आपण कधीच पोचणार नाही. त्याच्यामुळे आयुष्यात ना कन्सिस्टन्सी आणि आपली हेल्थ ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. ह्या दोन गोष्टीला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण ह्या दोन गोष्टी आयुष्यात खूप इम्पॉर्टंट आहे. तर द्या, आय होप तुम्ही द्याल.